नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत. आज आपण आंबोळी प्रीमिक्स करणार आहोत. मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा चटणी सांबार बरोबर खाण्यासाठी या आंबोळ्या खूप छान लागतात आणि झटपट आंबोळ्या तयार होतात. आणि एकदा प्रीमिक्स तयार करून ठेवले की झटपट आंबोळ्या केव्हाही करता येतात. हे मी तुम्हाला 1 किलोचे प्रमाण सांगितलेले आहे. 800 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत आणि 200 ग्रॅम उडीद डाळ घेतलेले आहेत. आणखी काय काय साहित्य लागते आपण ते बघूयात. आंबोळीसाठी लागणारे आपल्याला तांदूळ. आता हे मी तांदूळ जरा जाड घेतलेले आहेत. मसुरी तांदूळ आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालू शकेल. हे 4 कप भरून मी तांदूळ घेतलेले आहेत. हे आपल्याला आता स्वच्छ धुवून 2 वेळा धुवून आपल्याला कपड्यावर पसरून ठेवायचे सावलीतच. तर आपण 1 कप उडदाची डाळ घेतली आहे. आता हे 4 1 प्रमाण घ्यायचे आपल्याला. हे 4 वाट्या तांदूळ घेतले, 4 कप तांदूळ घेतले तर 1 कप आपण उडदाची डाळ घेतली आहे. हे बघा, हे तांदूळ मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण कपड्यावर छान पसरून घेऊयात. हे बघा, हे तांदूळ मी छान असे पसरून घेतलेत आणि हे छान आता 1 दिवस आपण सावलीतच फॅन खाली वाळवून घेणार आहोत. ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी कपड्याला हे बघा पुसून घ्यायची आहे. ही आपल्याला धुवायची नाहीये. न धुताच आपण त्याला पावडर लावलेली असते म्हणून आपल्याला कपड्याला आपण पुसून घेणार आहोत. हे बघा, याची सगळी पावडर ही कपड्याला पुसली गेली आहे. आता आपण पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात आपण ही पुसलेली उडदाची डाळ थोडीशी गरम करून घेणार आहोत. अगदी हलकी गरम करून घ्यायची आपल्याला, भाजायची नाहीये खूप. थोडीशी ओलसर असेल तर त्याचा ओलसरपणा निघून जाईल. कारण आपल्याला प्रीमिक्स तयार करायचं आहे ना, ते टिकायला हवं म्हणून थोडीशी आपण गरम करून घेणार आहोत. अगदी हलकी गरम झाली आहे. आपण हात लावू शकतो इतकी गरम करायची आहे. आता आम्ही ही काढून घेणार आहे. रंग बदलू न देता ती थोडीशी गरम करून घ्यायची. हे बघा, ते अर्ध्या मिनिटासाठी पोहे आपण गरम करून घेतले. आता गॅस बंद करू. हे बघा, हे या उडदाच्या डाळीतच मी हे पोहे काढून घेणार आहे. यातच आपण टाकणार आहोत 2 चमचे मेथी. ही पण हलकी गरम करून घ्या. मी आता गॅस बंद करते कारण पॅन गरम आहे, त्यावर ते होऊ शकतं. मी आता काढून घेते. गरम पॅनवरच मी हे मीठ 2 चमचे मीठ गरम करून घेतले. गॅस बंद आहे, नुसतंच पॅनवर हे टाकलेलं छान गरम झालेले. या सगळ्या मिश्रणात मीठ सुद्धा कालवणार आहे. हे सगळं काढून घेणार आहे असं. हे बघा, हे आपले तांदूळ धुवून सुकवलेले तांदूळ आहेत. हे फक्त मी आता गरम पॅनमध्ये टाकणार आहे. गरम करणार नाही आहे त्याला, फक्त गरम पॅनमध्ये हे ओतणार आहे. हे बघा, आपलं पॅन गरमच आहे. त्या गरम पॅनमध्ये आपण हे तांदूळ टाकून घेणार. गॅस बंद आहे आपला. हे बघा, हे गरम तव्यावर मी तांदूळ टाकून घेतले. हे आपण या तांदळातच आता हे सगळं आपण भाजून ठेवलेलं मिक्स करूया. आणि हे गार झाल्यानंतर आपल्याला
दळून आणायचं आहे किंवा घरघंटीत सुद्धा तुम्ही दळू शकता। हे बघा मी सांगितलेल्या प्रमाणात बरोबर 1 किलो पीठ आपलं आंबोळी पीठ तयार झालेलं आहे। हे बघा मी हे असं सरसरीत दळलेलं आहे, फार बारीक करायचं नाही आहे आपल्याला, सरसरीत दळून आणलेलं आहे मी। तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर 2 नंबरच्या चाळणीने करायचं आहे। आता या 1 किलो पिठासाठी आपण 2 टीस्पून सोडा टाकणार आहोत। हा एक आणि हा दुसरा, आणि हे छान कालवून घेणार आहोत आपण। जर तुम्हाला यात सोडा टाकायचा नसेल तर हे पीठ तुम्ही 13-14 तास भिजवून सुद्धा आंबोळी करू शकता। सोडा टाकल्यानंतर हे छान असं हाताने कालवून घ्या, म्हणजे एका ठिकाणी सोडा राहणार नाही। आता हे पीठ आपण अशा बरणीत, घट्ट झाकण्याच्या भरणीत आपण भरून ठेवणार आहोत, किंवा एअरटाईट झिपलॉकच्या पिशवीत सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता। हे बघा हे आपलं आंबोळी प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आपण ही आंबोळी केव्हाही 10 मिनिटात आपली आंबोळी तयार होऊ शकते। चुकलं का? आपले प्रीमिक्स तयार झालेले आहे। आपण केव्हाही आंबोळ्या करून खाऊ शकतो। हे आंबोळी प्रीमिक्स आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया परत एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।